नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय गणित घटक व्यावहारिक गणित याचा आपण अभ्यास करूया. मागील व्हिडिओमध्ये आपण नफा तोटा म्हणजे काय या संदर्भातले आपण बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये नफा तोटावरील उदाहरणे बघूया. उदाहरण पहिले, गीताने 350 रुपयांना 5 किलो फळे विकत आणली. काही फळे खराब झाली आणि उरलेली फळे 270 रुपयांना तिने विकली. गीताला नफा झाला की तोटा आणि तो किती? इथं 350 रुपयांना 5 किलो फळे विकत आणले. म्हणजे ज्यावेळेला आपण फळे विकत घेतो त्यावेळेला 5 किलो फळे घेतली आणि 300 रुपये आपण दिले. विकत आणली म्हणजे काय केले? खरेदी केली. खरेदी केल्यानंतर ती आपण घरी आणली. घरी आणल्यानंतर त्यातली काही फळे खराब झाली. आता राहिलेली फळे तिने विकायचा प्रयत्न केला आणि ती विकले 270 रुपयांना. इथं तुम्हाला दिसून येतंय विकली म्हणजे विक्री किंमत 270 रुपये आणि आपण जी विकत आणली म्हणजे खरेदी किंमत 350 रुपये. 350 आणि 270 म्हणजे खरेदी किंमत जास्त दिसते, विक्री किंमत कमी दिसते. म्हणजे इथं आपलं नुकसान झालंय, म्हणजेच इथं तोटा झालाय. गीताला तोटा झाला. बघूया हे आपण उदाहरणादाखल सोडवूया. खरेदी 350, विक्री आहे 270 रुपये. खरेदी आणि विक्रीमध्ये जर तुलना केली तर तुम्हाला असं दिसून येईल खरेदीपेक्षा लहान विक्री आहे, म्हणजे खरेदी मोठी, म्हणजे इथं आपल्याला तोटा झाला. तोटा बरोबर सूत्र आपण तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. मोठ्या संख्येतून लहान संख्या होतं, खरेदी वजा विक्री म्हणजे 350 वजा 270 बरोबर 80 रुपये. म्हणजे गीताला 80 रुपये तोटा झाला. एका शेतकऱ्याने 6500 रुपयांना एक शेळी विकत घेतली. त्या शेळीला पाळताना तिच्यावर 650 रुपये खर्च झाले आणि नंतर ती शेळी 8500 रुपयांना विकली. शेतकऱ्याला नफा झाला की तोटा आणि तो किती? बघा, एका शेतकऱ्याने एक शेळी विकत घेतली म्हणजे याचा अर्थ खरेदी केली. किती रुपयाला घेतली? 6500 रुपयांना. घरी आणली, घरी त्याने पाळले. जितके दिवस त्यांनी पाळले तितक्या दिवसासाठी त्यांना 650 रुपये खर्च झाले. म्हणजे याचा अर्थ खरेदी केली त्यामध्ये 650 रुपये वाढणार, म्हणजे जादा. मग ती नंतर ती शेळी 8500 रुपयांना विकली. तर शेतकऱ्याला नफा झाला की तोटा हे आपल्याला काढायचं. म्हणजे याचा अर्थ अगोदर खरेदी किंमत आणि त्यावर झालेला खर्च असा मिळून त्यांना एकूण खरेदी किंमत काढावी लागेल आणि मग आपण विक्री किती केली त्यावरून आपल्याला नफा की तोटा हे ठरवूया. चला एकूण खरेदी किंमत काढूया. मूळ खरेदी किंमत पहिली कोणती? शेळीची खरेदी किंमत अधिक शेळी पाळण्याचा खर्च, म्हणून याला आपण एकूण खरेदी किंमत म्हणतो. शेळीची खरेदी किंमत किती आहे? 6500 रुपये अधिक शेळी पाळण्याचा खर्च किती झाला? 650 रुपये. 6500 अधिक 650 दोघांची बेरीज करा, म्हणजेच एकूण खरेदी किंमत आली 7150 रुपये. आता ही खरेदी किंमत आणि विक्री किंमत आता बघूया.
शेळी विकली कितीला? विक्री किंमत 8,500 रुपये. जर तुम्ही या दोन्ही संख्यांची तुलना केली असेल तर तुम्हाला दिसून येतं की इथं खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला इथं फायदा झाला आहे, त्यालाच आपण नफा झाला आहे. म्हणजे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा मोठी आहे. म्हणजे खरेदीपेक्षा मोठी विक्री आपण तुलनात्मक चिन्हाने या प्रकारे दर्शवितो. म्हणजे सूत्र काय होणार? नफा बरोबर विक्री वजा खरेदी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. म्हणजेच 8,500 वजा 7,150. वजावी केल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळतं बघा? नफा बरोबर 1,350 रुपये इतका नफा झाला. म्हणजे आपण शेळी विकून 1,350 रुपये इतका शेतकऱ्याला नफा झाला. पुढचं 140 रुपयांना एक या भावाने 3 चित्रे विकत घेतली. जर चित्रे विकताना प्रत्येक चित्रामागे 90 रुपये नफा झाला असेल तर एकूण विक्री किंमत किती? इथं उदाहरण थोडंसं बदलून दिलंय बघा. 140 रुपयांना एक या भावाने 3 चित्रे विकत घेतली. इथं प्रश्न समजून घ्या. एक चित्र 140 रुपयांना विकत घेतलंय. असे किती चित्र घेतलेत? 3 चित्र घेतले. म्हणजेच विकत घेतली म्हणजे खरेदी केली. मग 3 चित्रांना लागणारी खरेदी किंमत काढायची. मग त्यांनी काय केलं? जर चित्रे विकली आणि ती विकताना प्रत्येक चित्रामागे त्याला 90 रुपये नफा झाला असेल, प्रत्येक चित्रामागे 90 रुपये म्हणजे एकाला 90 रुपये, तर असं त्याला एकूण विक्री किंमत किती ती काढायची. चला तर आपण बघूया. एकूण खरेदी किंमत काढूया. 3 चित्र घेतलेत, एका चित्राला 140 रुपये, त्यामुळे 3 गुणिले 140 बरोबर 420 रुपये. तुम्हाला 14चा पाढा आहे ना, 14 त्रिक 42, वरती 0 आहे म्हणजे 420 रुपये. एकूण खरेदी किंमत झाली 420. नफा किती झाला बघा? एका चित्रामागे त्याला 90 रुपये नफा झाला. म्हणजेच 3 चित्रामागे 3 गुणिले 90, 9 त्रिक 27, 270 रुपये म्हणजे नफा झाला 270 रुपये. मग नफा झाला असेल तर आपल्याला विक्री किंमत काढता येते. त्यासाठी सूत्र तेच वापरायचं, नफा. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. इथं खास करून लक्ष ठेवा, ज्यावेळेला आपण नफा काढतो आणि तोटा काढतो त्यावेळेला आपल्याला गरज होती विक्री किंमत आणि खरेदी किंमतीची. दोन्ही किमती ज्यावेळेला माहित असतात त्यावेळेला आपल्याला नफा किंवा तोटा काढता येतो. मात्र ज्या वेळेला या तिन्हीपैकी नफा, विक्री, खरेदीपैकी कोणत्याही 2 किमती दिल्या असतील तर तिसरी किंमत काढण्यासाठी याच सूत्राचा वापर करायचा. मात्र त्यासाठी उदाहरणामध्ये तुम्हाला नफा उल्लेख केलेला आहे की तोटा उल्लेख केला आहे त्यावरून ते सूत्र वापरायचं. समजा इथं या उदाहरणामध्ये नफा हा उल्लेख आहे म्हणून आपण सूत्र वापरलंय नफा बरोबर विक्री वजा खरेदी. नफा आहे आपल्याला 270 रुपये, विक्री माहित नाही त्यामुळे आपण विक्री आहे तशी ठेवली. विक्री वजा खरेदी 420. सूत्रामध्ये ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी ती किंमत घाला. आता इथं 270 बरोबर विक्री वजा 420. आता आपल्याला विक्री किंमत काढायची आहे. विक्री बरोबर, आता इथं आपण काय केलं बघा, विक्री बरोबर तुमच्या उजव्या हाताला विक्री वजा 420 आहे. आपण उजव्या हाताला विक्री तसंच ठेवूया आणि वजा 420 आपण जर डाव्या हाताला घेतली तर वजाचे डाव्या हाताला रूपांतर काय होणार? पक्षांतर करताना बेरीज
बेरजेमध्ये होणं. म्हणजेच विक्री बरोबर 420 अधिक 270. दोघांची बेरीज करा. विक्री बरोबर 690 रुपये. म्हणजेच तुम्हाला इथं एकूण विक्री किंमत किती आली? 690 रुपये. आणखी एक उदाहरण बघूया. एक सायकल 250 रुपये तोट्याने 1730 रुपयांना विकली, तर ती सायकल किती रुपयांना विकत घेतली होती? उदाहरण जरा लक्ष द्या. या ठिकाणी तोट्याने असा उल्लेख केलाय आणि विकली म्हणजे इथं दोनच किमती तुम्हाला माहिती आहेत. एक तोटा माहित आहे आणि विकली म्हणजे विक्री किंमत माहिती आहे. जसं आपण मागचं उदाहरण पाहिलं त्यामध्ये नफ्याचा उल्लेख होता, इथं मात्र तोट्याचा उल्लेख आहे. म्हणजे सरळ सरळ इथं तोट्याचं सूत्र वापरायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला किती तोटा आणि किती विक्री किंमत आहे ते आपण बघूया. इथं विकत घेतली म्हणजे त्याचा अर्थ काय? खरेदी केली. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. विक्री आहे 1730 रुपये, तोटा झालाय 250 रुपये. सूत्र तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. ही दोन्ही सूत्र लक्षात ठेवा, दोन्ही सूत्र पाठ केली पाहिजे, तोंडपाठ केली पाहिजे. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. तोटा आहे 250 रुपये, खरेदी आपल्याला माहित नाही त्यामुळे खरेदी तशीच ठेवली, वजा विक्री बरोबर 1730 रुपये. आताच खरेदी किंमत काढायची आहे, त्यामुळे जसं आपण मागील उदाहरण सोडवलं त्याच प्रकारे तुमच्या उजव्या हाताला असणारी खरेदी किंमतच्या पुढे वजा 1730 आहे, ते आपण जर डावीकडे घेतलं तर वजा विक्रीचे बेरजेमध्ये रूपांतर होणार. म्हणजे खरेदी बरोबर 250 अधिक 1730 रुपये. बेरीज करा. 1980 रुपये खरेदी किंमत होते. म्हणजे ती सायकल 1980 रुपयांना विकत घेतली होती. 1980 रुपयांना विकत घेतली होती.